शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आणि आजच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली. सर्व कामं वगैरे करून झाले तर आणि आत्ता टाईम आहे तो म्हणजे दुपारचं जेवण बनवण्याचा. तर मी आज दुपारच्या जेवणाला काय बनवणार आहे, तर मी आज दुपारच्या जेवणाला बनवणार आहे शेंगोळे. तर ते कसे बनवतात काय, एकदम गावठी पद्धती म्हणजे गावाकडे कसे बनवतात तसं बनवणार आहे त्या पद्धतीने शेंगोळे. गावाकडे अजून वेगळ्या पद्धतीने वेगळ्या प्रकारे पण बनवतात, ते पण तुम्हाला मी नंतर दाखवणारच आहे. पण आज कसे बनवतात ते मी तुम्हाला दाखवते. तर चला पाहूया. तर शेंगोळे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला आता दाखवत आहे. आपल्याला शेंगोळे बनवण्यासाठी सर्वात प्रथम 3 प्रकारचे पीठ लागतात. ते म्हणजे एकीकडे आहे गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि आहे बेसन पीठ. थोडं कमी जास्त प्रमाणात घेऊन करायचं आहे. बेसन पीठ थोडंच घ्यायचं आहे. मी ज्वारी आणि गव्हाचं पीठ सेम घेतलं आहे, 2-2 चमचे मोठाले. आणि हा एक मीडियम साईजचा अर्धा चमचा घेतला पीठ. हळद घेतली आहे, जिरे, चवीनुसार मीठ. आणि ही बनवलेली मी पेस्ट हिरव्या मिरचीची, त्याच्यामध्ये लसण, जिरे आणि थोडंसं मीठ टाकून त्याची पेस्ट बनवली आहे. आणि इकडे आहे कोथिंबीर. आणि सर्वांना एकत्र करून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं एक गोळा बनवायचा आहे शेंगोळे बनवण्यासाठी. हा आपला शेंगोळ्याच्या पिठाचा जो गोळा असतो शेंगोळ्या बनवण्यासाठी लागणारा, तो झालेला आहे आता मळून. आणि एकदम असं छानसं हे पीठ मळून झालंय. थोडी हळद कमी वाटत होती म्हणून त्याला थोडीशी वरून मी टाकली, त्यामुळे इकडे तिकडे तुम्हाला दिसतंय. आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं ह्याला. तेलाचा हात पण असा पुसून घेतला. आणि इकडे मी कढई ठेवली गॅसवरती. वेळेला जे पाणी लागतं ते मी टाकणार आहे. म्हणजे पाणी आणि त्यापेक्षा आदन ठेवतात ना, ते ठेवायचे. त्याच्यासाठी तर पहिलं तेल टाकून घेते मी त्याच्यामध्ये. थोडंच टाकले तेल, कारण थोडं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे घालून घ्यायची आहे. जेव्हा जिरे तडतड करतील तेव्हा त्याच्यामध्ये आपण पाणी पण टाकायचं. आणि आपल्याला किती पाणी हवं आहे, किती घराचं, त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता. आणि मला तर पाणी जास्त टाकायचं आहे, कारण की मला पाणी प्यायचं आहे. कारण माझ्या तोंडामध्ये अल्सर पडले तर पेन किलर घेतल्यामुळे, सो त्याच्यामुळे. आणि मी पाणी ठेवले ना आपण त्याच्यामध्ये जादन, त्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, थोडंसं आपल्याला लागतं तेवढं. आणि शेंगोळ्यासाठी जे आदन लागत आहे ते इकडे मी ठेवलेलं आहे गॅसवरती. आणि इकडे घेतलेलं आहे पीठ शेंगोळ्याचं. आणि ह्याला थोडंसं तेल लावून मी पटावरती थोडंसं मऊ केलंय. असं चांगलं झाल्याच्या नंतर ह्याचे शेंगोळे बने. आणि तोपर्यंत तिकडे पाण्याला पण आदन येते, उकळी येते, उकळीसाठी ठेवले तिकडे. आणि असं हाताला करून हे असे शेंगोळे बनवायचे. जशा साईजचे लागतील तसे. तुम्हाला जर छोट्या साईजचे लागतील तर छोट्या बनवा, किंवा काहीला मोठ्या आवडतात तर मोठ्या. असे सगळे करून घ्यायचे. आणि रायाला स्पेशली असे आवडतात तेवाले, त्यांना चम्मचमध्ये खायला असे गोल करतात ते, त्यांच्यासाठी मी असे पण काही बनवते आणि तसे काही. आणि सगळे. आणि गावाकडे जी माझी आजी बनवते किंवा माझी आई जी शेंगोळे बनवते ती अशी हातावरती करतात. आणि हातावरती पण खूप नाजूक येतात त्यांचे शेंगोळे. त्याच्यामुळे परफेक्ट मला तर जमत नाही, तर त्या खूप भारी बनवतात. तरी मी प्रयत्न करत असते की थोडे नाजूक बनवायचा. आणि त्यांनीच मला शिकवलंय कसे बनवतात तर. आणि रायाला खूप आवडतात. जेव्हा सर्दी वगैरे होते तर पाणी वगैरे प्यायला चांगलं असतं, हेल्दी पण असतात शेंगोळे खाल्लेले. तर असे तुम्ही बनवू शकता. असे मी सगळे बनवून घेते. आणि पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आपण हे अर्धे जे शेंगोळे झालेले आहेत हे अगोदर त्याच्यामध्ये टाकून द्यायचे सगळे असे. आणि छान छान असे नाजूकच केले, तर थोडे पण मोठाले नाही केले. आणि खूप हेल्दी असतात हे खाण्यासाठी. आणि तुम्हाला जर अजून हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या पण टाकू शकता, त्यांना अजून पण हेल्दी बनतात. हे सगळे शेंगोळे मी याच्यामध्ये असे टाकून घेते. जरी एकमेकांना चिटकलेले असतील तर जेव्हा पाण्यामध्ये जातात तेव्हा ते एकमेकांपासून वेगळे होतात, म्हणजे सुट्टे होतात ते शेंगोळे. आणि
तोपर्यंत त्यांना थोडी उकळी वगैरे येते तोपर्यंत इकडे दुसरे पण बनवून घ्यायचे. आता मी ते आता रायाच्या आवडीचे बनवते ते वाले. नंतर थोडंसं चिटक व्हायला लागलं तर मी थोडंसं पीठ घेतलंय, त्याच्यामुळे अजून छान यायला लागले. ते नाजूकपणा त्यांना अजून चांगला येतोय. आणि हे अगोदर जे टाकलेले शेंगू आहे ना ते सगळे सुट्टे सुट्टे झाले तर मस्त थोडं शिजत पण. आणि हे जे नंतर केलेले रायाच्या आवडीचे हे वाले हे पण आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. आणि ह्याला मस्त असं शिजून द्यायचं थोड्या वेळ. थोड्या वेळानंतर ह्याच्यावरती ताट ठेवायचं झाकून, म्हणजे चांगले शिजतात. त्याच्यावरती शेंगदाण्याच्या त्याच्यावरती झाकण असं ठेवायचं. थोडी फ्लेम पण गॅसची लो करायची, थोडे वेळ शिजून द्यायचे. आणि शिजल्याच्या नंतर असे दिसतात शेंगुळे. खूप चांगलं त्याच्यावरती ताट वगैरे ठेवून मी शिजले तर, आणि त्याचं पाणी पण असं थोडं हे बनलंय तर छान दिसतात. चला आता खाऊया. आणि आता वाजले संध्याकाळचे 8 आणि मी बनवली आहे अशी हुलग्याची भाजी. ही मी रात्री भिजायला टाकलेले आणि सकाळी मला करायची होती पण सकाळी नाही केली तर आत्ता केली आहे. आणि मी अशा साईडला ठेवलेत तर तुम्ही पाहू शकता ह्याला कर पण यायला लागले तर उद्यापर्यंत ह्याला कर पण येतील. आणि ही आहे मटकी, ह्याला पण मी रात्री भिजायला टाकलेलं आणि ही सकाळी ह्याला असे कर आले तर. आणि सुती कापड होतं त्याच्यामध्ये मी ठेवलेली सकाळी बांधून, तर ह्याला पण असे छोट्या छोट्या लागले तर रात्रभर जर ह्याच्यामध्ये जर बांधून ठेवली तर खूप चांगल्या प्रकारे असे ह्याला अजून कर येतील. आणि हे कर आलेले खाल्लेले धान्य वगैरे खूप चांगलं असतं, त्याच्यामुळे मी असं घरीच भिजवत असते, विकतचं नाही आणत. की विकत आणल्यानंतर काय होतं ना, म्हणजे ते कधी भिजलेले असतील किती दिवसाचे काय हे माहिती नसतं, त्याच्यामुळे